तर आता आम्ही चाललोय प्राचीन कोकणमध्ये. हो आता सगळे फिरतोय, निघालेत. हे बघा मॅजिक गार्डन इकडे. हा बघा डायनासोर. बाबू डायनासोर बघ. आम्ही आलोय प्राचीन कोकण बघा. निघालोय प्राचीन कोकण बघायला आतमध्ये. मला पण दाखवतो. एंट्री, हा एंट्री पॉईंट आहे. पिंपळ पार म्हणजे काय? पिंपळ पारची किती काठी बोलते त्याचं पण काढ म्हणजे आधी मानव. काढलं ना. गुफा आहे का? गुफा आहे. अच्छा लागलं ना? नाही नाही मला लागलं. कोकम आगर किंवा कोकम सरबत तयार केले जाते. तसेच त्याच्या बियांचे तेल काढून त्या तेलाचा वापर थैलाइजसारख्या क्रीममध्ये केला जातो. तसेच त्याच्या फळाच्या सालीपासून कोकम म्हणजेच आमसूल तयार केले जाते. इथे अजगर दाखवला आहे. तो अजगर बघितला मंदार. अजगर बोलते त्याचा कोला आहे का? कोल्हा सरस. हा दिसलेला आहे. सरस सरस इथे इथे तरच हा असू शकतो ओरिजिनल. आपल्या पुराणात उल्लेख आला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण जिथे उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले व त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या कोकण प्रदेशाची निर्मिती केली. या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्याने वेढलेले आहे. वले, गवेरेडे यांसारखी जंगली श्वापदे, 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, मगर, सुसर यांसारखे प्राणी आपल्याला येथे पाहायला मिळतात. पर्वतामध्ये वनवासी लोक राहत असत. त्यामध्ये भिल्ल व कातकरी जातीचा समावेश होता. आम्ही येथे कातकरी समाज दाखवला आहे. ते बघ कातकरी समाज. पाठी बघ झाडाच्या मागे दिसला. वाघाची गुहा दाखवले. या बाजूला गाव शिकार दाखवले. मग गाव शिकार. मोर टाकली हेच आहे ना. त्याचा वापर करतो. तसेच गरम मसाल्यासारख्या खाद्यपदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो. तसेच माशाच्या करीमध्ये पण वापर केला. मोर बघितला तुम्ही? तो मोर आहे. तो हे दोघांचा मोर आहे. हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्थाच गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी एकत्र येत असत. गावात 2 व्यक्तींची जर भांडणे झाली
तर सगळा गाव एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असे. तसेच गावातील सार्वजनिक कामे जशा पाखाड्या बांधणे, लाकडी साखव बांधणे ही कामे कोणी व कोणी करायची याविषयीचा निर्णय सुद्धा गावकरी येथेच बसून घेत असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की वर्षभर देवळात जातो व देवाचे दर्शन घेतो, पण आपल्याकडे जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव पालखीमध्ये बसून तो प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो, पूजा करतो. म्हणजे आपण सुद्धा निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून आम्ही या देवीचं नाव प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे वाघजाई. आपण जेव्हा देवळामध्ये जातो तेव्हा गावातील गावकरी देवासमोर गाराणे घालतात. तसेच गाराणे आपण इथे ऐकणार आहोत. सर्वांनी हात जोडून उभं राहायचं. ताश आहे, यांचा खालील भाग हा मातीचा बनवलेला आहे. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. वाजवणारे जर कसबी असतील तर यांचा आवाज 2 ते 3 किलोमीटर पर्यंत सहज जात असते. याचा वापर संदेश वहन किंवा धार्मिक कार्यासाठी केला जातो. असं म्हणतात की कोकणामध्ये भरपूर भूत असतात. कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो, म्हणून त्याला शिमग्याच्या वेळेस गाराणे घातले जाते किंवा पशुबळीही दिला जातो. हे वीरगळ आहे, वीर लोकांचे प्रतीक चिन्ह. जे पोतराज लोक स्वतःला चापकाने फटके मारून घेतात त्यांना कडक लक्ष्मी म्हणतात. कोळी समाजाचे लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी सुद्धा त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करत असतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा ह्या त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात, परंतु ते कुशलतेने होडी वल्हवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजे नाभिक, सुतार, कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर धान्य मिळत असे. एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पाहिजे म्हणजे आताचे 8 किलो धान्य मिळत असे. इतक्या अल्प मोबदल्यात हे लोक समाजाची सेवा करत असत. या नाभिकाविषयी आमच्या लोकसाहित्यात एक मजेशीर वर्णन आढळले. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर असते. आता तुम्ही आलात, ही गोष्ट ज्या अर्थी नाभिकाला समजली त्या अर्थी ती संपूर्ण गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आधी खोतांच्या घरी जाऊ, मग गावामध्ये फेरफटका मारू. गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला माना खोतांचा असते. खोत लोक गावचे प्रमुख असतात. गावातील न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे ही कामे खोतांची असतात. ही खोतांची बायको आहे. पूर्वी कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझघराचा उंबरठा हीच त्यांची मर्यादा होती. इकडे खोतांची 2 मुले दाखवली. ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहे. हा खेळ महाभारतामध्ये धर्मराज व दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात, शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते व त्या सोंगट्या मागे पुढे सरकवून हा खेळ खेळला जातो. खेळणारे जर कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 रात्र सहज रंगत असते. इतका मजेशीर खेळ आहे. घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावर बसलेत त्याला ओटी असे म्हणतात. गावातील मान्यवर लोक ओटीला बसतात. ही समोर आहे ती पडवी. सर्वसामान्य लोक पडवीला बसतात. खोतांच्या उजव्या बाजूला आहे देवघर, डाव्या बाजूला आहे स्वयंपाकघर, मागे आहे माचघर म्हणजेच पूर्वीची बेडरूम. छपराची रचना पहा. वरती छोटे छप्पर, मध्ये गॅप, त्या खाली मोठे छप्पर. कोकणामध्ये उष्णता फार असते, त्यामुळे घरातील उष्ण हवा गॅप मधून बाहेर जाते व बाहेरील थंड हवा तिची जागा घेते. त्यामुळे घरातील वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे. अंगणात तुळस आहे. इकडे आडकित्त्यांचे प्रकार लावले. सुपारी फोडतो ना त्याचे.
आणि किती प्रकारचे होते बघ. असे प्रकार वेगवेगळे प्रकारचे होते. आमच्याकडे तर हीच आहे फक्त अशी. बघा मोठा खेकडा. नंतर आवाज हे आले. पहिला पितळाचा लोटा असतो. हात नको लावू. याचं गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका. हा आमच्या गावातील महत्वाचा उत्पादक घटक होता. हा एक धान्याचं उत्पादन करीत असे आणि 12 बलुतेदार, खोत व राजा यांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम हा शेतकरी करीत असे. पूर्वी त्याचं घर असायचं तसंच आम्ही येथे उभारलं आहे. ही जी चूल आहे तिला कोकणी भाषेत पिरसा असे म्हणतात. ती सतत पेटती ठेवली जायची कारण पूर्वी घरामध्ये लाईटर किंवा माचीस नव्हता. शेतकऱ्याच्या बायकोला जर स्वयंपाक बनवायचा असेल तर तिचे 2-3 निखारे घेऊन स्वयंपाकघरातली चूल पेटवीत असे. जर हा विस्तव विझला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या असतात. त्या एकमेकावर घासून हा विस्तव केला जात असते. हे उचल आहे. याचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जातो. ही शेतकऱ्याची बायको आहे. ती शेतकऱ्याची मुलगी आहे. तो पाळणा आम्ही शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे कारण शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा हलत असते. म्हणजे एका शेतकऱ्याला 8 ते 10 मुलं होती. म्हणजेच पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात होती. घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवला आहे. त्या बाजूला पांघुळ गाडा आणि घोडागाडी दाखवली. मंदार चांगलाय. वाव. गावातील मातीशी संबंधित काम ह्या कुंभार करीत असते. गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळा आले की मातीची मडकी तयार करणे, दिवाळीचे दिवस आले की पणत्या तयार करून त्या प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवण्याचे काम हा कुंभार करीत असते. हे जे सफेद रंगाचे मडके आहे ते माडी काढण्याचे मडके आहे. कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात आहे. त्याला नारळ येण्याआधी पोळ येते. तिला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो झाडपाला आतील माडी शोषून घेतो आणि थेंब थेंब गळणारी माडी हे मडके वरचे वर लावून त्यामध्ये साठवली जाते. काळाच्या ओघात 12 बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे. हे बघ मंदार असा घेणार या मुलाला. तो हसतोय पण त्याला खरं माहित नाही. हर्षू असंच घेणार ना कामावरची ती आली आहे. खतरनाक दिसते का हर्षू. हा सोनार आहे. हा गावातील महत्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असते. याच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र व अन्य वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असते. राजापूर, गाभूर या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, हस्तिदंती वस्तू, शंख, शिंपले, हिरे, माणिके इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करीत असते. त्याबदल्या सर्व जगातून भारतामध्ये सोने येत होते. भारताने जे सुवर्ण युग अनुभवले त्याची प्रवेशद्वारे ही कोकणची बंदरे होती. कोकणातील 12 बलुतेदार दाखवताना जर अधिक कौशल्यवान आहेत ते आम्ही येथे दाखवले आहे. त्यापैकी हा सुतार, सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीच्या लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे. याच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळते. इकडे दरवेशी दाखवला आहे अस्वलाचा खेळ करणारा आणि इकडे कारुडी दाखवला आहे सापाचा खेळ करणारा. थांब ना, ऐक ना जरा. म्हणून गाडी बंद करून ठेवली ना. त्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नागराचे फळे इत्यादी.
500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी हा लोहार बनवून देत असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काहीशा वर्षापूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंज आलेला नाही. त्याची दर दसऱ्याला पूजा केली जाते. तेली आहे. पूर्वी कोकणी माणसे आपल्या जीवनात खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असे. हा तेलाचा घाणा आहे. याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते. हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेत लाट असे म्हणतात. ही लाट या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. जोखडाला बैल बांधला जातो. या आडव्या लाकडावर दगड ठेवून स्वतः तेली त्यावर बसतो. हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून तेल निघते. हे तेल भरून काढायचे असेल तर प्रथम जोखडाचा बैल सोडायचा. जोखड बाजूला केले जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर पुन्हा सर्व क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजेच पूर्वी तेलाला पसा ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असते. हा बुरुड आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय हा जातीनिहाय होत असे. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. म्हणजे बांबूंच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा बुरुड करीत असे. हे सूप आहे. ती फुलांची परडी आहे. ही रोवळी आहे. हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यात केला जातो. जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा आपल्या घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया ह्या रोवळीमध्ये दिवा लावून त्या हातात घेऊन उभ्या असतात. जर शुभ कार्य पार पडेपर्यंत हा दिवा विझला तर ते कार्य अशुभ मानले जाते. अजूनही आमच्या चाकरमान्यांचे मुंबईला जर लग्न असेल तर ही रोवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते. पूर्वी प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती होती. कोणत्याही 2 समाजाची खाद्य संस्कृती ही समान नव्हती. म्हणजे कोकणी माणसाची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे. आम्ही कोकणी माणसे आमच्या जीवनात भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो. कोकणात आल्यावर माशाची आमटी, उकडीचे मोदक व भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न बोलल्यासारखेच आहे. पूर्वी घरांमध्ये दगड मातीच्या वस्तू असतात. हे जे जातणीसारखे दिसते त्याला घिरट असे म्हणतात. जातणीमध्ये धान्य दळून निघते. घिरटामध्ये भात घातला जातो. अख्खा तांदूळ बाहेर येतो व कोंडा बाजूला असतो. हे शेवायाचे लाकडी यंत्र आहे. हे लोखंडी यंत्र आहे. तो शेवायाचा लाकडी पाट आहे. हे मोदक पात्र आहे. म्हणजेच पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते. या चाळणीवर केळीचे पान ठेवून त्यावर मोदक ठेवले आहेत. हे झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये शिजलेली डाळ घातली जाते. हे दोन्ही साईडचे रॉड उलट सुलट फिरवले जातात. त्यामुळे आतली डाळ वाटून निघते. त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. वरती चहाची किटली आहे आणि टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या आहे. खाली 3 डबे आहेत. बाजूला 2 चमचे आहेत आणि तो लॉक केलेला आहे. इथे दगडी उखळ आहे आणि लाकडी मुसळ आहे. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात होते. इथे काही लाकडी चमच्यांचे प्रकार लावले. बस एवढंच होतं इथे. आसार आहे. मग असे सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्याप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे. पूर्वी कोकणामध्ये मुलींचे लग्न वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासार या मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसते. जेव्हा या मुलीचे लग्न होईल तेव्हा तिचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत. या व्यतिरिक्त त्याला कोणताही मोबदला मिळत नसते. म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष मोफत बांगड्या भरत होता. म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकाच्या विश्वासावर आधारलेली होती.
पूर्वी प्रत्येक गावामध्ये भरपूर मोठे जंगल होते, त्यामुळे गावात पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. गावात ज्या ठिकाणी उंचावर बारमाही पाणी असते तेथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाच्या साहाय्याने नेले जात असते. ग्रामदेवतेनंतर पाणवठा हे एकमेव ठिकाण आहे जिथे सर्व गाव एकत्र येत असते. लहान मुले अंघोळीसाठी व मासेमारीसाठी येतात, स्त्रिया पाणी भरण्यासाठी व कपडे धुण्यासाठी येतात, गुराख्यांसारखे व्यावसायिक गुरांना पाणी पाजण्यासाठी या ठिकाणी येत असतात. थोडक्यात आमच्या ग्रामीण जीवनाचे मध्यवर्ती केंद्र हा पाणवठा होय. वरती खवल्या मांजर दाखवले. त्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम चर्मकार करीत असे. याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगतो जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतात एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकरांची पिंडी आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेत अजूनही जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर हे एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक काही वाईट मार्गाने वागू लागली, त्यामुळे शंकरांचे पावित्र्य हे कमी होऊ लागले. शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी तो गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब, श्रद्धाळू व नीतिवान होता. शंकरांनी कोणत्याही जातीपातीचा विचार न करता त्याला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर देवस्थान आहे त्या ठिकाणी गेल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व त्याला दर्शन दिले. त्याला सांगितले की आजपासून मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली, परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला शंकरांची मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशज करतो. म्हणजे मार्लेश्वर हे असे देवस्थान आहे की तिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही. मार्लेश्वर आहे ना. 80 किलोमीटर म्हणजे खूप लांब ना. जाऊ दे आपण ऐकू. धनगर आहे. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत होता की तिथून त्याचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असते. हे लोक ज्यावेळी गावामध्ये येत असत त्यावेळी त्यांच्या पायामध्ये चामड्याच्या भांड्या, हातात घुंगराची काठी व खांद्यावर फाटकी घुंगडी या वेशभूषेत येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर हा 100 ते 125 गायींचा, 5 ते 25 म्हशींचा मालक होता. प्रत्येक गायी म्हशीची किंमत 8 ते 10 हजारापर्यंत होती. या सर्वांची जर विक्री करायचे म्हटले तर त्याची किंमत काही लाखापर्यंत जाते. इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी लोकांचे राहणीमान साधे असल्यामुळे त्याची ही राणी अशी साधी होती. इथे बकरीची गोठी आहे. जंगली श्वापदापासून संरक्षण होण्यासाठी ती अशी उंचावर बांधली आहे. त्याच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये फट आहे, कारण त्यांनी केलेला मैला यातून बाहेर पडत असते. त्याचे झाड तोडून त्याच्या आतमधल्या भागाचे तुकडे करून या पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जाते. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये एका विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो. तो पाक सावलीत सुकत घालून त्याच्या वड्या पाडल्या जातात. कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. कात तयार व्हायला अजून कसला काढलाय नंबर. तो बघ तिकडे बघ, तिकडे बघ. हा बघ, हे मचाण आहे. पूर्वी अशा प्रकारची मचाणे प्रमुख बंदरे व खिंडींच्या ठिकाणी फार मोठ्या भूप्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी उभारली जात असत. तुम्ही जर चढणार असाल तर एका 3 व्यक्ती वर चप्पल काढून चढू शकता. शूज असतील तर वरती चालू शकता. इथे मुखवटे घालून फोटो काढणार असाल पण काढतोय जावा. मंदारच बघा चाललाय वरती. मंदारला झूम करतो मी. नंतर वॉइस तुम्ही करणार ना एडिटिंग. बोलणं आहे ना. चाल चप्पल असेल ना काढून जायचं. घसरगुंडी करायची. तर आम्ही चाललोय आता आमची वारी. भावेश दाखव इकडे. वरचा व्ह्यू बघा कसा आहे.